काही सीएम वॉर रूम आपण तयार केली आहे, ही सीएम वॉर रूम ही अशा प्रकारच्या मुंबईतल्या कोऑर्डिनेशन करता तयार केली आहे. त्याच्या बैठकांमध्ये आपण मुंबई शहरातल्या सगळ्या अथॉरिटीला एकत्रित बोलवतो आणि त्याच्यावरचे निर्णय त्या ठिकाणी करतो. पण याच्या पलीकडे जाऊन एक देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी गतिशक्ती नावाची योजना आणली आहे आणि ही योजना अशा प्रकारच्या सगळ्या कोऑर्डिनेशन्सवर ही एक रामबाण उपाय पुढच्या काळामध्ये सिद्ध होणार आहे. या योजनेच्या अंतर्गत सगळे जे प्राधिकरण आहेत यांना आपल्या डेटाच्या लेयर्स या एका प्लॅटफॉर्मवर टाकायचे आहेत. म्हणजे आता आपण त्याची सुरुवात केली आहे. महावितरण त्यांचे खांब कुठे आहेत, त्यांच्या वायर कुठे आहेत याची माहिती अपलोड करेल. समजा पारेषण आहेत तर प्रमुख लाईनी कुठे आहेत त्याची करेल. पीडब्ल्यूडी रस्त्यांची करेल. वन विभाग वनाची करेल. महानगरपालिका युटिलिटीजची करेल. आणि त्याच्यामध्ये असा हा प्लॅटफॉर्म आहे की ज्या प्लॅटफॉर्ममध्ये या सगळ्या लेयर्स ऑफ डेटा ज्या आहेत त्या एपीआयनी जोडल्या आहेत. आणि त्यामुळे यापूर्वी मॅन्युअली ओव्हरले करणं हे कठीण होतं. आता ही सगळी माहिती एका प्लॅटफॉर्मवर आल्यामुळे कुठलंही प्लॅनिंग करताना आपल्याजवळ पूर्ण डेटा असणार आहे. समजा एक लाईन टाकायची आहे तर आपण नकाशावर नुसती ती लाईन ओढली तरी त्या लाईनच्या अलाइनमेंटमध्ये काय काय आहे आणि त्याची ओनरशिप कोणाची आहे याची सगळी माहिती ही त्या ठिकाणी येणार आहे. आतापर्यंत आपण 10-12 लेअरचा डेटा जमा केला आहे, पण आपण हळूहळू हा 100 लेअर पर्यंत नेणार आहोत. सगळे विभाग आता तो डेटा टाकतायत आणि मुळातच आता आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे किंवा आता डिजिटल टेक्नॉलॉजीमुळे हे सगळं जोडणं फार सोपं झालं आहे. त्या लेअर टाकल्याबरोबर त्या ठिकाणी त्या इंटिग्रेट होतात आणि म्हणून मला असं वाटतं की आणि याचं प्रमुख जे आहे ते आपण आता राज्याचे जे मुख्य सचिव आहेत त्या मुख्य सचिवांनाच याचं आपण प्रमुख केलेलं आहे आणि त्यांनी सगळ्या विभागांचं कोऑर्डिनेशन करून ह्या सगळ्या लेयर्स तयार करायचे आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की एकदा हे काम जर आपण पुढच्या 6-8 महिन्यात वर्षभरात केलं आणि वर्षभरात करणं अपेक्षित आहे. आज काही राज्य अशी आहेत की ज्यांच्या 123 लेयर या ऑलरेडी त्यांनी डेटाच्या तयार करून त्या जोडलेल्या आहेत. आपण थोडं मागे पडलो पण आता आपण त्या कॅचअप करतो. हे जर झालं तर हे जे कोऑर्डिनेशनचे प्रॉब्लेम आहेत हे नेहमी करता बंद होतील. पण त्यापूर्वी आपण जी सूचना सागर साहेब दिली आहे त्यानुसार तोपर्यंतचं कोऑर्डिनेशन हे सीएम साहेबांची जी वॉर रूम आहे ती निश्चितपणे करेल. त्यामुळे अशा प्रकारचे कोऑर्डिनेशनचे इश्यूज जर कुठे आले तर आपण ते वॉर रूमला फ्लॅग करू शकता. त्या ठिकाणी हे कोऑर्डिनेशन केलं जाईल. चला लक्षवेधी क्रमांक 3. अध्यक्ष महाराज लक्षवेधी क्रमांक 3 स्पेशल सेटिंग मध्ये उद्या घेणार आहोत. अर्ध्या अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे स्पेशल सेटिंग मध्ये अर्ध्या घ्यायच्या. 6 आज घेऊ, 6 उद्या दाखवू. 9 ते 9:45. अध्यक्ष महाराज अनुसूचित जाती उपयोजना आल्यापासून म्हणजे किमान मागच्या 22-23 वर्षापासून दलित वस्ती सुधार योजनांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला जातो. दुर्दैवाने सातत्यपूर्ण एवढ्या दीर्घकाळापासून हा निधी दिलेला जात असताना या वस्त्यांचं आजचं स्वरूप अत्यंत दयनीय आहे. आणि आपण आता नुकतंच बघितलं असेल की काही ठिकाणी तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मोठी पाहुणे आले तर या वस्त्यावर झाकण टाकून ते इतरांना दिसू नये इथपर्यंत आपल्याला जावं लागतं. ही अत्यंत दुःखद आणि शोकात्मक अशी गोष्ट आहे. आतापर्यंत किमान सामाजिक न्याय विभागाने मागच्या काही वर्षामध्ये 40 ते 50 हजार कोटी रुपये या अनुसूचित जातींच्या वस्तीच्या विकासासाठी खर्च केलेत असं आतापर्यंत एकंदरीत चित्र आहे. आपण 2011 साली एक अधिक सुधारित अधिक इंटिग्रेटेड असा अप्रोच घेतला आणि कामानिहाय पैसे देण्याऐवजी वस्त्यांच्या लोकसंख्येनुसार किमान 2 लाखापासून 20 लाख रुपयापर्यंत आपण त्यांना निधी देतो आहोत. एवढं सर्व घडत असताना दुर्दैवाने या वस्त्यांचं नष्टचर्य या वस्त्यांचं दुःख
संपत नाही, याची काय कारण आहेत याबद्दल सरकार गांभीर्याने काही विचार करणार आहे का? साहेब, या वस्त्यांना निधी वाटप केला जाताना ग्रामीण भागामध्ये गटविकास अधिकाऱ्यांच्या मार्फत प्रस्ताव आणले जातात, जिल्हा परिषदेच्या सामाजिक समितीकडे दिले जातात आणि अत्यंत भेदभावपूर्वक जिथे गरज आहे त्याऐवजी तोंड पाहून हा निधी वाटप केला जातो. परिणामतः ज्या वस्त्यांच्या मध्ये भौतिक सुविधांची गरज आहे ती गरज पूर्ण होत नाहीये आणि हा निधी अनाठाई खर्च केला जातो. दुसरा भाग, या वस्त्यांच्या मध्ये कोणत्याही प्रकारचं इंटिग्रेटेड डेव्हलपमेंटचं प्लॅन कुणीही केलेलं नाही. अत्यंत गैरवाजवी आणि अयोग्य स्वरूपांच्या कामाची निवड तिथे केली जाते. सर्वात महत्वाचं, त्या वस्तीमध्ये राहणाऱ्या जनतेला विश्वासात न घेता, त्यांना न विचारता तुम्हाला कोणत्या कामाची आवश्यकता आहे, कोणत्या भौतिक सुविधा तुम्हाला गरजेच्या आहेत याबद्दल काहीही विचार विनिमय न करता, संवाद न करता तिथली कारभारी मंडळी, अधिकारी मंडळी कामांची निवड करते आणि शक्यतो ही कामं ज्या कामांच्या पोटी काम झाल्यानंतर अधिक कमिशन मिळेल अशा स्वरूपाची निवडली जातात आणि ती कामं वारंवार केली जात आहेत आणि गरजेची कामं तशीच शिल्लक राहत आहेत. या रस्त्यांचा चेहरा मोहरा न बदलण्याला हेही एक महत्वाचं कारण आहे. दुसरं कारण, अनुसूचित जाती कल्याण समितीचा विधानमंडळ सदस्य म्हणून मागच्या वर्षामध्ये राज्यामध्ये असंख्य दलित वस्त्यांच्या मध्ये जायचा योग आला. मला सांगताना मोठी खंत वाटते की या वस्त्यांच्या मध्ये जी कामं झाली आहेत त्या कामांचा दर्जा वेळा निकृष्ट आहे, परंतु ना हाक ना बोंब त्याबद्दल चौकशी होत नाही, कुणाच्यावर कारवाई केली जात नाही आणि हे निर्ढावलेपण दिवसेंदिवस वाढतच आहे. आणि जणू काही दलित वस्ती सुधार योजनेचा निधी म्हणजे आपल्याला चरायचं एक साधन आहे या स्वरूपाचं वर्तन प्रत्येक वर्षी होत आहे. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. 2018 साली एक मोठा निर्णय घेण्यात आला की या वस्त्यांचं GIS मॅपिंग करायचं. मला वाटतं जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टमच्या माध्यमातून हे मॅपिंग करण्याचा एक अत्यंत क्रांतिकारक निर्णय मला वाटतं त्यावेळेस झाला. दुर्दैवाने त्या मॅपिंगच्या बद्दल काहीही घडलं नाही. एकच घडलं, ते कोणातरी ठेकेदाराला देण्यासाठी प्रयत्न झाले, त्याला सचिवांनी विरोध केला, ते मागं पडलं. आपण मग नंतर निर्णय घेतला का रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटर जे आहे केंद्र सरकारच्या अखत्यारीतील त्याच्या मार्फत हे मॅपिंग करायचं. दुर्दैवाने त्यामध्ये काहीही प्रगती झाली नाही आणि आज पुन्हा एकदा मागचे 55 या पद्धतीने तो निधी वितरित केला जातो आहे आणि मधल्यामध्ये खाल्ला जातो आहे. त्या वस्त्या जशा गचाळ तशाच गचाळ ठेवल्या जात आहेत. जाणीवपूर्वक या समाजातील तळामध्ये गावकुसाच्या काठावर किंबहुना गावकुसाच्या बाहेर असणाऱ्या आपल्याच बांधवांची ही दयनीय अवस्था जाणीवपूर्वक ठेवली जाते की काय अशा स्वरूपाची शंका यावी अशी ही परिस्थिती आहे. महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, त्या वस्त्यांच्या मध्ये जी कामं घ्यायची आहेत ती कामं घेण्यासाठी त्या वस्तीतील जनतेचा सहभाग सरकार घेणार का? नंबर 2, ही कामं केली जात असताना त्यामध्ये जो मोठ्या प्रमाणावर त्याचे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट प्लॅन नसल्यामुळं मोठ्या प्रमाणावर तीच कामं पुन्हा पुन्हा केली जात आहेत. काही ठिकाणी तर ती कामं न करता मागच्याच कामाच्या MB करून पैसे काढल्याची कितीतरी उदाहरणं आपल्या समोर आलेली आहेत. आपण काहीही केलेलं नाही. त्यामध्ये त्याचा प्राधान्यक्रम ठरणार का? आणि सर्वात शेवटी GIS मॅपिंगचा शासनाने जो निर्णय घेतला त्यानुसार आतापर्यंत किती वस्त्यांचं सर्वेक्षण झालं, कितींच्या आराखडे आपल्याकडे तयार आहेत याबद्दल शासन काही तातडीने कारवाई करणार का हे मी जाणून घेऊ इच्छितो. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, सन्माननीय लहू कानडे साहेबांनी अतिशय महत्वाचा या ठिकाणी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकाच्या वस्तीच्या संदर्भामध्ये लक्षवेधी लावली. त्यांचं या ठिकाणी मी आभार मानतो. अध्यक्ष महोदय, अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करण्याच्या संदर्भामध्ये जिल्हा स्तरावर जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत ही योजना राबवली जाते आणि सदर योजना राबवण्यासाठी माननीय पालकमंत्री, जिल्हाधिकारी,
मुख्य कार्यकारी अधिकारी यांचं नियंत्रण त्या जिल्हा नियोजन समितीवर राहते. अध्यक्ष महोदय, दरवर्षी अंदाजी जवळपास 750 ते 800 कोटी रुपये या योजनेवर राज्यभर खर्च केला जाते. ग्रामीण भागामध्ये आता सन्माननीय सदस्यांनी जसा उल्लेख केला, जिल्हा परिषद असेल किंवा तिथे असलेला समाज कल्याण अधिकारी असेल, अनेक बीडीओच्या मार्फत हे प्रस्ताव ग्रामसभेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेकडे येतात आणि जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीकडे येतात. आणि ज्या जिल्ह्यामध्ये ही जिल्हा परिषद आहे, ही 5 वर्षाचा बहुत आराखडा त्या ठिकाणी तयार केला जाते. आणि अध्यक्ष महोदय, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या आराखड्याला मंजुरी आणि त्या पद्धतीचा निधी दिला जातो. शहरी भागामध्ये सुद्धा अनुसूचित जातीच्या वस्तीच्या विकासासाठी माननीय पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अशा पद्धतीची समिती गठीत केलेली आहे आणि ही समिती त्या माध्यमातून कामाची निवड करते. अध्यक्ष महोदय, पालकमंत्री असेल, जिल्हाधिकारी असेल, मुख्य कार्यकारी अधिकारी असेल, जिल्हा परिषदेचे, हे सर्व या सर्व कामांवर ही कामं प्रभावीपणे आणि चांगल्या दर्जाची झाली पाहिजेत यासाठी सातत्याने त्यांचं नियंत्रण त्याच्यावर असते. सन्माननीय सदस्यांनी आता खऱ्या अर्थानं त्यांच्या प्रश्नामधून ही बाब लक्षात आणून दिली की या योजनेमध्ये अधिक पारदर्शकता आली पाहिजे किंवा कामामध्ये दुबारता येऊ नये या दृष्टीने MR-SHAC, जी महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग इम्प्लिमेंटेशन सेंटर, ही जी नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आलेली आहे, या शासकीय एजन्सी मार्फत GPS मॅपिंग करण्याचं शासनाचं नियोजन आहे. यासाठी प्रायोगिक तत्वावर अध्यक्ष महोदय, नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये एक गाव, कोलार गावाची निवड आपण केली होती. त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये GPS मॅपिंगच्या माध्यमातून सर्व कामे ऑनलाईन उपलब्ध करून हे सर्व देण्याच्या संदर्भामध्ये आमचं नियोजन आहे. या सर्व कामामध्ये अध्यक्ष महोदय, समोर अधिक पारदर्शकता आली पाहिजे. ह्या सर्व वस्त्यांमध्ये अतिशय चांगले कामं झाली पाहिजेत या दृष्टीनं शासनाचा प्रयत्न या पुढच्या काळामध्ये राहणार आहे. आजमी साहेब त्यांचं झाल्यावर देतो. धन्यवाद अध्यक्ष त्यांचं नाव महोदय. आहे, लक्षवेधित नाव आहे त्यांचं. अध्यक्ष महोदय, मेरा विधानसभा क्षेत्र अल्पसंख्यक बहुल दलित SC ST बस्तियों का विभाग है. मेरे विधानसभा क्षेत्र में अध्यक्ष महोदय बड़ी दलित लोगों की आबादी होने के बावजूद भी इन विभागों का विकास अभी तक नहीं हुआ है. कई सालों से विभाग के विकास के लिए भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर सामाजिक विकास योजना से फंड मांग रहा हूं. 27 दिसंबर 2021 को मैंने इसी योजना के अंतर्गत उस समय के मंत्री श्री धनंजय मुंजे जी को पत्र लिखा था और उनका मैं धन्यवाद करता हूं कि उन्होंने उस पत्र पर कार्रवाई करते हुए प्रस्ताव सादर किया, परंतु अधिकारियों ने इस पे कुछ काम नहीं हुआ. अध्यक्ष महोदय, मेरे विभाग में सभी बौद्ध विहार की दुरुस्ती, समाज कल्याण की दुरुस्ती, गायकवाड़ नगर, अंबेडकर नगर, अन्ना भाऊ साठे नगर, PMGP कॉलोनी के नागरिक की सुविधाओं के विकास कार्य के लिए प्रलंबित लोगों की लोग प्रतीक्षा कर रहे हैं और परेशान है लोग. मैं मंत्री जी से कहना चाहता हूं, क्या मेरा जो वो पत्र मैंने लिखा था उस पर कार्रवाई करते हुए दलित बस्ती के लिए कुछ खास फंड करेंगे ताकि उनकी जो परेशानी दूर हो सके. धन्यवाद. आताच मी जसं सांगितलं की या वस्त्यांचा विकास करण्याच्या संदर्भामध्ये 750 ते 800 कोटी रुपये आपण जिल्हा नियोजन समितीला देतो. परंतु अनेक सन्माननीय लोकप्रतिनिधीची मागणी या ठिकाणी लक्षात घेऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अशा पद्धतीची योजना शासन स्तरावर नव्याने तयार करण्याच्या संदर्भात विचारधीन होती आणि त्या संदर्भामध्ये अनेक कामं जे नाविन्यपूर्ण आहे, जसं उदाहरणार्थ अभ्यासिका असेल, वाचनालय असेल, धम्म केंद्र, विपश्यना केंद्र असेल, प्रशिक्षण केंद्र असेल, ह्या सर्व कामाचा नव्याने समावेश करून त्या पद्धतीची कामं राज्य स्तरावर जर सन्माननीय लोकप्रतिनिधींनी ती पत्र दिली तर त्या संदर्भातला राज्य स्तरावरून ही कामं मंजूर करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न आहे. आपल्या जो काही प्रस्ताव आला असेल त्याला लवकरात लवकर मंजुरी देण्याचा प्रयत्न आम्ही करू. पृथ्वीराज चव्हाण साहेब. अध्यक्ष महोदय, होऊ दे ना. अध्यक्ष महोदय,
अत्यंत महत्वाचा प्रश्न या ठिकाणी कॅनडिडेट साहेबांनी उपस्थित केलेला आहे. उत्तर देताना मंत्री महोदयांनी 2018च्या GR बद्दल उल्लेख केला आणि त्यामध्ये आपण असं म्हटलं की GPS ने पाहणी करणार, पण मला वाटतं त्यामध्ये आपण एक नीट माहिती घेऊन सुधारणा करावी अशी माझी विनंती आहे. ते GIS मॅपिंग आहे, GPS नाही GIS आहे आणि तो निर्णय 2018ला मार्च मध्ये झाला होता, पण त्यामध्ये काहीच प्रगती नाही. आता आपण म्हटलं एक गावाचं केलेलं आहे, आता एक किती दिवस लागतील याला करायला. हा पहिला प्रश्न असा आहे की GIS मॅपिंग या सर्व दलित वस्त्याचं कधीपर्यंत पूर्ण होईल असं सरकारची आज तरतूद आहे किंवा प्रयत्न चाललेले आहेत. पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, अध्यक्ष महोदय 1974 पासून ही योजना अंमलात आणलेली आहे. त्यामध्ये आपण 99 साली 5 लाख रुपयाचं अनुदान देत होतो. त्यानंतर ते अनुदान 2008 साली 10 लाख झालं आणि नंतर 2011ला ते 20 लाख करण्यात आलं. आता 2022 चाललेलं आहे. ते अनुदान आपण वाढवायचा सरकार विचार करेल का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय बाबांनी या ठिकाणी विचारलं. मी GPS मॅपिंग म्हणलं, परंतु ते GIS मॅपिंगच आहे. या सर्व कामाचं पारदर्शकपणा आणि दुबारता याच्यात येऊ नये आणि म्हणून MRSCAC याची नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आलेली आहे आणि शासकीय एजन्सी आहे आणि याच माध्यमातून GIS मॅपिंग शासनाचं नियोजन आहे. हे काम प्रगतीपथावर आहे. लवकरात लवकर बाबा हे काम होईल या दृष्टीनं विभागाला सूचना दिल्या जाईल. लवकरात लवकर करू आम्ही. या संदर्भामध्ये तातडीनं हे मॅपिंग करण्याच्या संदर्भामध्ये विभागाला सूचना देऊ आणि आपण जसं सांगितलं की कामाच्या संदर्भामध्ये 5 लाख 10 लाख, तर याही संदर्भात आपलं सजेशन आहे, तर याही संदर्भात सकारात्मक आम्ही या ठिकाणी विचार करू. सन्मान्य सदस्य प्रणिती शिंदे. अध्यक्ष महोदय, अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना जी आहे त्याचं जेव्हा वितरण केलं जातं तेव्हा बऱ्याचदा अधिकाऱ्यांकडून असं उत्तर मिळतं की हे फक्त राखीव वॉर्ड, जर शहराची आपण रचना बघितली प्रभागाची, तर तिथे जे राखीव वॉर्ड असतात तिथेच ह्या निधीचं वितरण केलं जातं. तिथे जिथे 51% जास्त लोकसंख्या असते ह्या समाजाची किंवा मागासवर्गीयांची. पण जे इतर वॉर्ड आहेत जे राखीव नाही आहेत पण तिथे 47, 46, 48 अशी टक्केवारी असते, विखुरलेली असते, क्लस्टर नसतो. इथे या निधीचं वितरण होताना दिसत नाही आणि म्हणून तिथे जो हा समाज असतो राहणारा, तिथे तिथपर्यंत त्यांची ही योजना पोचत नाही. हे अनेकदा दिसून आलंय. किंवा उलट असं होतं की वॉर्ड राखीव असतो पण ही निधी ह्याचं वितरण करायचं असतं आणि पेपरवर आणायचं असतं म्हणून त्या वॉर्डात जिथे हा समाज राहत नाही पण फक्त दाखवून द्यायला तिथे त्या एरियामध्ये काम केलं जातं जिथे हा समाज राहत नाही. अशा 2 प्रकारे ह्या निधीचं वितरण करताना त्या शब्दाचा मिसयूज किंवा अब्यूज होत असतं. तर त्याकरता GIS मॅपिंग होणं हे गरजेचं आहे. पण त्याकरता पुढे आपण काही उपाययोजना करणार आहात का? कारण जिथे हे प्रमाण आहे लोकांचं पण तो वॉर्ड राखीव नाहीये तिथे त्यांना दुर्लक्षित केलं जातं आणि निधीचं वितरण होत नाही. तर त्यावर आपण काही उपाययोजना करणार आहात का? पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न थोडासा स्कोपच्या बाहेर असला तरी समाजाशी निगडीत आहे, तो म्हणजे रमाई आवास योजना. सन्माननीय उपमुख्यमंत्री या ठिकाणी आहेत, त्यांनी पण ही घोषणा केलेली पण त्याची अजून अंमलबजावणी झाली नाही की जे खाजगी झोपडपट्ट्या आहेत, खाजगी आहेत पण घोषित आहेत, तिथून महानगरपालिका टॅक्स घेते पण खाजगी आहेत, तिथे रमाई आवास योजना अजून राबवली जात नाही. तर तुम्ही GR मधून तो खाजगी जरी असली पण घोषित असली तरी तिथे रमाई आवास योजना राबवली पाहिजे. ही सुधारणा आपण GR मध्ये करणार आहात का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य प्रणिती शिंदे यांनी 2 प्रश्न विचारले. त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय पहिला प्रश्न असा आहे की जे आपण निधी वितरित करतो तर ही निधी आपण DPC ला देतो, DPC जिल्हा परिषदला देते आणि ग्रामसभेच्या माध्यमातून जे प्रस्ताव BDO कडे येतात आणि ते प्रस्ताव नंतर समाज कल्याण अधिकारी आणि CO च्या मार्फत DPC ला येतात आणि त्याला मंजुरी दिल्या जाते.
त्याच पद्धतीनं पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शहरी भागामध्ये ही निधी वितरित करण्याच्या संदर्भात जी समिती आहे त्या समितीच्या माध्यमातून सुद्धा जो निधी वितरित केला जातो तो सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्था नगर परिषदेच्या माध्यमातून जे प्रस्ताव येतात त्यामध्ये आपण जे सजेशन दिलेले आहे त्या पद्धतीच्या सूचना आम्ही देऊ, परंतु अशा पद्धतीची ही निधी वितरित करण्याची प्रणाली आहे. याच्यावर आहे का? हो, ज्या ज्या ठिकाणी समाज आहे, ज्या ज्या ठिकाणी त्या वस्त्या आहे तिथे निधी वितरित झाला पाहिजे ना अशा पद्धतीच्या सूचना. बोला. ठीक आहे, सजेशन सन्माननीय सदस्यांना त्यानुसार आम्ही सूचना देऊ. आणि रमाईच्या संदर्भात अध्यक्ष महोदय, एक मिनिट. आणि आपला सोलापूर जिल्ह्याचा स्पेसिफिक जर प्रश्न असेल तर ताई आपण बैठक घेऊ महाराष्ट्राचा. ठीक आहे, या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय माहिती पटलावर ठेवण्याची व्यवस्था केली. बोला. दलितांच्या विषयीच्या प्रश्नाशी अनुषंगाने एक प्रश्न आहे. मंत्री महोदय, मागच्या सरकारमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 185वी जयंतीनिमित्त दलितांच्या उत्कर्षासाठी म्हणून महाराष्ट्र शासनाने तालुका स्तरावर जिथं जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काही वस्तू असतील अशा ठिकाणीच्या विकासासाठी म्हणून काही निधी देऊ केला होता. त्यातलाच एक भाग म्हणून माझ्या लोहारा तालुक्यातील सालेगाव या ठिकाणी मी त्या कालखंडात मागणी केली होती. एकंदरीत प्रस्ताव 14 कोटीचा होता. तत्कालीन सरकारने मला 6 कोटी रुपये उपलब्ध करून दिले. असलेली बिल्डिंग त्या अर्धवट स्थिती आहे. त्यानंतर मी त्या योजनेसाठी सातत्यानं पैसे मागतोय, उपलब्ध करून द्यावेत म्हणून सरकारला विनंती करतोय, पण ती योजना बंद झाली या प्रश्न असं सांगून त्या उर्वरित कामासाठी पैसे दिले जात नाहीत. तरी माझं म्हणणं आहे मंत्री महोदयांना, या दलितांच्या उत्कर्षासाठी जी योजना आपण चालू केली आणि ते जर योजना जर अर्धवट असेल तर त्याला लागणारा खर्च जर पूरक न दिला तर ती योजना अर्धवट ठेवून मग तो उत्कर्ष होणार नाही. आणि त्या बाबासाहेबांच्या ज्या अस्थी आहेत त्याच्यासाठी जे केलेलं वाचनालय आहे, ती भव्य इमारत आहे, तर ती अर्धवट न राहता पुढील निधी जर उपलब्ध करून दिलात तर निश्चितपणाने त्याला समाजाला उपयोगी पडेल. तर आपण उर्वरित असलेल्या कामासाठीचा निधी कधी उपलब्ध करून देणार एवढी विनंती मी माध्यमातून या प्रश्नाच्या माध्यमातून करतोय. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी ज्या सूचना दिल्या लवकरात लवकर याही संदर्भामध्ये आम्ही पॉझिटिव्ह विचार करून या ठिकाणी हा प्रस्ताव मंजूर करू. चला, आवाज साहेब बोला. अध्यक्ष महोदय, आदिवासी पाडे हे फक्त ग्रामीण विभागात आहेत, ही जी समजूत आहे ती अतिशय चुकीची आहे. आदिवासी पाडे हे शहरात देखील आहेत. एक मिनिट एससी एसटीचं जे प्रकरण आहे, एससी किंवा एसटी हे फक्त ग्रामीण विभागात आहेत असं नाही आहे. त्यांच्या ज्या वस्त्या आहेत त्या शहरात जास्त आहेत आणि शहरातल्या वस्त्यांना निधी कमी पडतो आणि ते मागायला वेगवेगळे सोर्सेस कडनं जावं लागतं. म्हणजे तुम्ही जसं म्हटलं पालकमंत्री कुठून देणार आम्हाला निधी? तेव्हा काहीतरी तरतूद अशी करा की शहरातले जे मागासवर्गीय, शेड्यूल ट्राईब, शेड्यूल कास्ट, ह्या सगळ्यांचेच निधी शहरात येतच नाहीत. त्यामुळे शेड्यूल कास्ट जे आहे त्याचं प्रोव्हिजन वेगळं करून शहरात, आपलं पण तेच म्हणणं आहे ना की शहरात नाही आवाज साहेब, दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत शहरातही पैसे मिळतात. त्यामुळे दलित वस्ती सुधारण्यामध्ये मिळतात. तो वॉर्ड दलित असेल तर डीपीटीसी मधनं येतच नाही साहेब. दलित साहेब आतापर्यंत ठाणे महानगरपालिकेमध्ये डीपीटीसी मधनं निधीच नाही आल्या. आवाड साहेब, शहरामध्ये डीपीडीसीतनं महानगरपालिका क्षेत्रात एकच हेड आहे. बाकी महानगरपालिका क्षेत्रात काहीच मिळत नाही. डीपीडीसीतनं एकच हेड आहे, ते म्हणजे नागरी दलित वस्ती सुधार योजना. आणि त्याला लोकसंख्येच्या प्रमाणात प्रत्येक शहराला त्याचे पैसे मिळतात. त्याच्यामुळे नाही द्यावेच लागतात. ते समजा एखाद्या वर्षी दिले ना तर पुढच्या वर्षी तेवढे पैसे अधिकचे द्यावे लागतात. त्यामुळे मला असं वाटतं आता ते तुम्ही थोडंसं डीपीडीसीत काही अडचण असेल तर बघा, पण तुमचंच आता सरकार होतं त्यावेळेस तर मिळालेच असतील की नाही? तेव्हाही नाही मिळाले.
चला वर्षाताई, शेवटचा प्रश्न वर्षाताई. मान्य अध्यक्ष महोदय, मला वाटतं लक्षवेधीचा रोग पुष्कळ लोकांना कळला नाही, चला, पण बरोबर शेवटचा प्रश्न आपला घ्या. माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी जो मुद्दा मांडला तो बरोबर आहे. खरं तर ह्या विकासाच्या योजना जे फंड आले ते फक्त त्या वस्तीमध्येच खर्च केले गेले पाहिजे, ही या योजनेची भूमिका होती. आणि म्हणूनच 2011चा ज्या जी आर निघाला त्या जी आर मध्ये स्पेसिफिक सांगितलं होतं की जिथे ते पॉप्युलेशन आहे त्या पॉप्युलेशनच्या ठिकाणीच हा खर्च झाला पाहिजे. परंतु माननीय उपमुख्यमंत्री महोदय, या ठिकाणी मी ही खंत व्यक्त करते, कारण हा निधी तिथे जात नाही. डीपीडीसीच्या बाबतीत सन्माननीय सदस्य बोलले, मला असा अनुभव आहे की डीपीडीसीचा निधी हा सगळ्यांना समान वाटला जातो. तो निधी असा नाही, मी जबाबदारीने बोलते साहेब, जिथे संख्या आहे, लोकसंख्या, त्यांना गेला पाहिजे, परंतु त्यांना जात नाही. मग काय सांगितलं जातं, ही गली आहे, या गलीमध्ये 4 घरं तिकडची आहेत, 4 घरं इकडची आहेत, हा रस्ता मधला बांधला गेला पाहिजे, हे मंदिर आहे, 4 घरं इथे आहेत. सन्मान्य अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून आपल्याला सांगते की आपण जे केलेलं आहे ना, महत्वाची गोष्ट म्हणजे GIS मॅपिंग, थोडं आपण त्याची व्याप्ती वाढवली पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये. कारण काय झालंय, मी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना सांगू इच्छिते, हा निधी सगळा आलाय पण तो मिळतच नाही ज्यांना मिळाला पाहिजे. तो काय झालाय, तो डिस्ट्रीब्युट डिसेंट्रलाइज झालाय आणि त्यामुळे कुठेच तुमचं काम असं दिसून येत नाही. गल्या बनतात, अर्धी गली बनते, अर्धी दुसरीकडे कुठेतरी जातात, रस्ते बनतात, वेगळ्या वस्तीत बनले जातात आणि सांगितलं जातं की ही गोष्ट इथे. त्यामुळे या मॅपिंगचा वापर करून तुम्ही जास्तीचा निधी हा त्या लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. खरं तर मागणी काय होती आमच्या सगळ्यांची की बाबा हा निधी आम्हाला मिळाला पाहिजे, पण दुर्दैवाने तो आमच्यापर्यंत मिळत नाही. आणि म्हणून माझी सर्वांना या सभागृहाच्या माध्यमातून आपल्याला विनंती, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, याच्या बाबतीमध्ये आपला धोरणात्मक लक्ष देऊन काम करावं लागेल. आणि ज्या ठिकाणी तिथली लोकवस्ती, तिथल्या नागरी सुविधा, त्याचबरोबर तिथल्या लागणाऱ्या जनरल आपल्या मोठ्या मोठ्या गोष्टी, जसं त्यांनी सांगितलं की विपश्यनाला सांगितलं, तिथं थीम पार्क सांगितलं, तिथे आपल्याला बाकीच्या सुविधा, लायब्ररी असेल, याचं सुद्धा काही देता येईल का, याच्यावरती सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी प्रयत्न करावा. आणि जी सगळ्यात महत्वाची मागणी आहे माननीय उपमुख्यमंत्री महोदय, की जो आमचा स्पेशल कंपोनंट फंड आहे, ज्याच्यावरती कर्नाटकाने कायदा केलाय, आंध्राने कायदा केलाय, कॉन्स्टिट्यूशनने सांगितलेलं आहे की लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये हे पैसे या समाजावरती खर्च व्हायला पाहिजेत. त्यामुळे माझी विनंती आहे की आपल्या महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य आहे, त्यामुळे महाराष्ट्र राज्याने सुद्धा या संदर्भामधला कायदा, आम्ही ऑलरेडी त्याच्या बाबतीमध्ये बैठका केल्या होत्या, आमच्या काळामध्ये ते झालं होतं धनंजय मुंडे साहेब असताना. माझी इच्छा आहे की आपण त्या बाबतीमध्ये सुद्धा सकारात्मक भूमिका घ्यावी आणि हा कायदा येणाऱ्या काळामध्ये विधिमंडळात आणावा. दीपक चव्हाण. सन्माननीय वर्षाताईंनी जो विषय या ठिकाणी मांडलाय त्यातला पहिला जो विषय आहे त्याच्यामध्ये वर्षाताई, खरं म्हणजे आपण या वस्त्या नोटिफाय करतो. आता प्रणितीताईंनी जो विषय मांडला, म्हणजे तुमच्या विषयात आणि प्रणितीताईंच्या विषयात थोडा फरक काय येतोय, मुळामध्ये प्रणितीताईंनी असा विषय मांडला की ज्या ठिकाणी वस्ती असेल, तुम्ही फक्त रिझर्व्ह भाग आहे म्हणून देऊ नका, जिथे दलित वस्ती असेल तिथे तुम्ही तो द्या. तुमचं म्हणणं आहे की जिथे जास्त दलित वस्ती असेल तिथे तो द्या. तर मला असं वाटतं की शेवटी आपण जर याचं नीट नोटिफिकेशन केलं, काही महानगरपालिकांमध्ये झालंय, काही ठिकाणी झालं नाहीये, तर मग दलित वस्तीच्या नावावर 2च घरं आहे पण त्या ठिकाणी रस्ता करून टाकला, म्हणजे दाखवलं हे 2 घरं आणि पूर्ण रस्ता केला, असं थिन स्प्रेडिंग ऑफ रिसोर्सेस जे आहेत ते होणार नाही. तर त्या संदर्भातच आपण पुढाकार घेतो आणि जिथे नोटिफिकेशन झालं नसेल तिथलं नोटिफिकेशन हे आपण निश्चितपणे हे त्या ठिकाणी करून घेऊ. आणि तुम्ही जो दुसरा मुद्दा मांडलाय की काही राज्यांनी अशा प्रकारचे कायदे केलेले आहेत, त्या संदर्भात तुम्ही काही कारवाई पुढची केली आहे, जरूर तुमची कारवाई समजून घेण्यात येईल. त्या राज्यांचे कायदे देखील आपण त्या ठिकाणी तपासून घेऊ. आणि महाराष्ट्र देखील, आपण तसंही कायदा नसला तरी आपण आपल्याकडे जो काही आपलं बजेट असतं त्याच्यामध्ये जो काही लोकसंख्येनुसार निधी द्यायचा तो देतोच, पण त्याला कायद्यात रूपांतरित करायचं असेल तर तेही करायची राज्य सरकारची काही हरकत नाही. तो राज्य सरकार जरूर त्या संदर्भात पुढाकार घेईल. त्यामुळे जे काही काम झालं असेल ते आम्ही निश्चित मागवून घेऊ, इतर राज्यातले कायदे मागवून घेऊ आणि त्या आधारावर महाराष्ट्र सरकार देखील योग्य निर्णय या ठिकाणी करेल. दीपक चव्हाणजी. अध्यक्ष महोदय, आपल्या वतीनं उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपल्या सरकारच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जन्मशताब्दी निमित्त आपण एक योजना सुरू केली. त्यांनी प्रत्येक तालुक्यातल्या किंवा मतदारसंघातल्या जे काही मोठं गाव आहे मागासवर्गीय लोकसंख्येचं, त्या गावाचं एक आदर्श, एक मॉडेल गावाचं तयार करणे आणि त्या दलित वस्तीमध्ये सर्व सुधारणा तिथं देणे. परंतु मागच्या काळामध्ये ते काय पूर्ण झालं नाही. आमच्या मतदारसंघातलं उदाहरण बघितलं तर एक गुणवरे गाव तुम्ही घेतलं होतं, पण त्या गावामध्ये कुठलाही मागासवर्गीय निधी तो आला नाही. तर आपण ही योजना आपण पुन्हा सुरू करणार का, अशी माझी विनंती. आणि त्या निमित्तानं दुसरा एक प्रश्न आहे की मागच्या आघाडी सरकारच्या काळामध्ये आमच्या
आमचा राखीव मतदारसंघ आहे आणि सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं आम्हाला काही निधी दिला त्याला आपण स्टे आणलाय तो पण स्टे उठवणार का? पहिला मुद्दा जो आपण या ठिकाणी मांडला, एक अतिशय चांगली योजना आपण त्या ठिकाणी सुरू केली होती 125व्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आणि मोठ्या प्रमाणात निधी दिला होता. हे खरं आहे की मागच्या काळात ती योजना काही कारणाने आता बंद झाली आहे, पण जरूर मुख्यमंत्री मोदयांची चर्चा करण्यात येईल आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने ती योजना किंवा तत्सम कुठली योजना आपल्याला करता येईल का. सॅच्युरेशन मोडने काही गावं जिथे दलित वस्ती मोठी आहे 50% जास्त आहे अशी गावं सॅच्युरेशन मोडने आपल्याला त्या ठिकाणी सगळी कामं घेता येतील का, तेच त्या योजनेचं उद्दिष्ट होतं. त्यावर जरूर आपण चर्चा करू. आणि स्थगितीच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज घोषणा केलीच आहे, माननीय विरोधी पक्षनेत्यांनी विषय मांडलेला आहे, त्यावेळी तुमचाही निर्णय होईल. शेवटचा प्रश्न निकम साहेब बोला लवकर. शेवटचा हाच मुद्दा होता की स्थगितीबाबतचाच होता. किमान दलित वस्तीचे जे होते ते तरी तुम्ही हे करायला हवेत का. आमदार कुठचा आहे बघू नका, समाज कुठचा आहे बघा, एवढीच अपेक्षा होती आणि तुम्ही सांगितल्यामुळे मी काय आता पुढे बोलत. लक्षवेधी क्रमांक 4. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 4. अध्यक्ष महोदय, पुकारलाय आता झालं 1 तास झाला. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 4च्या माध्यमातून अध्यक्ष महोदय झाली, पुकारली, पुढची पुकारली. सगळ्या मानव जातीला घेऊ ना आपण. देतो पुढे गेलेत ना आता. अर्धा तास मांडा देतो मी. हा, अध्यक्ष महोदय, संपूर्ण मानव जातीला काळीमा फासला जाईल अशा पद्धतीचं अत्यंत घृणास्पद असं हे प्रकरण श्रद्धा वालकर प्रकरण आहे. केवळ या दुर्दैवी तरुणीची हत्याच केली गेली नाही तर तिच्या देहाचे 35-40 तुकडे केले गेले आणि ते तुकडे हा जो आफताब नावाचा नराधम आहे त्याने स्वतःच्याच घरामध्ये फ्रीज मध्ये ठेवले आणि ठरवून ते डिस्पोज ऑफ करण्याचं काम केलं. माझे या निमित्ताने 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत. उत्तरामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की ती जेव्हा वसईमध्ये राहत होती तुळुंज या ठिकाणी पोलीस स्टेशनला 23 नोव्हेंबर 2020 ला तिने तक्रार अर्ज दिला होता. परंतु नंतर उत्तराप्रमाणे तो तक्रार अर्ज गैर अर्जदार यांनी हस्तक्षेप केल्यामुळे तो अर्ज तिने मागे घेतला अशा प्रकारचं उत्तर दिले गेलेलं आहे. मुळामध्ये तिच्या वडिलांनी हे जाहीरपणे सांगितलेलं आहे की त्यावेळेला पोलिसांवर दबाव होता. ती ज्या तरुणाबरोबर राहत होती आफताब नावाच्या त्याच्या घरच्यांनी सुद्धा या मुलीवर प्रेशर आणलं होतं आणि त्यामुळे हा अर्ज कदाचित मागे घेतला गेला असेल. परंतु अर्ज मागे घेण्याकरता किंवा पोलिसांनी अर्ज केल्यानंतर किंवा अर्ज मागे घेतल्यानंतर कारवाई केली नाही याच्या मागे काही राजकीय दबाव होता का असा प्रश्न मला पडतोय. याचं कारण असं आहे की ही घटना ज्या कालखंडामध्ये म्हणजे तक्रार करण्याची घटना ज्या कालखंडात घडली त्या कालखंडामध्ये अमरावतीला कोल्हे यांची हत्या झाली. आज आपण पाहिलं की चार्जशीट मध्ये तबलागी जमितीचं नाव त्या ठिकाणी आलंय. पण हे उघडकीला कधी आलं जेव्हा त्यावेळेला लोकांनी आंदोलन केल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने या प्रकरणाची स्वतःकडे ताबा घेतला तेव्हा हा अँगल त्या ठिकाणी आला. याकूब सईदचं तर यांनी कबरच सजवली 2.5 वर्षामध्ये हे धंदे केले. त्याच वेळेला शार्जिल उस्मानी महाराष्ट्रात येतो, हिंदू समाजाला सडकाय म्हणून जातो पण त्याच्यावर FIR दाखल होत नाही. आणि त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं जे तिच्या वडिलांनी भावना व्यक्त केली आहे आणि त्यामुळे तिचा तक्रार अर्ज मागे घेण्यामध्ये त्यावेळेच्या
सरकारमधल्या शीर्षस्थ नेतृत्वाचा दबाव होता का, तो पोलिसांवर दबाव होता का, या प्रकरणाची चौकशी, या माझ्या लक्षवेधीच्या निमित्ताने चौकशीचे आदेश अशा पद्धतीचे दबाव होता का, याच्या चौकशीचे आदेश दिले जातील का, हा माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न आहे. त्याचबरोबर अशा प्रकारचे ज्याला लव जिहाद म्हटलं जातं अशी प्रकरणं महाराष्ट्रामधल्या काही जिल्ह्यांमध्ये वाढतायत. हेही लोकांच्या दृष्टिक्षेपात आलेलं आहे. लोक आंदोलन करतायत याच्या विरोधामध्ये. बळजबरीने प्रलोभनाने धर्मांतर करण्याची सुद्धा घटना या घडतायत आणि त्यामुळे या सर्व घटना लक्षात घेऊन या निमित्ताने लव जिहादला विरोध करणारा एखादा कायदा, अशा प्रकारचे प्रकरण रोखण्याकरता काही कायदा, धर्मांतर विरोधी कायदा, लव जिहादच्या विरोधी कायदा करण्याचा राज्य सरकार विचार करणार का किंवा करत आहे का, असे माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत. माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय भातखळकर साहेबांनी अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडलाय आणि खरोखरच श्रद्धा वालकर हे जे प्रकरण आहे हे एक प्रकारे मानवतेला काळीमा फासणारच प्रकरण आहे. त्यांच्या वडिलांची माझी भेट झाली आणि जो काही सगळा घटनाक्रम आहे तो देखील मी समजून घेतला. खरं तर एवढं व्यक्ती क्रूर कसा होऊ शकतो की एखाद्या जिला आपण पत्नी म्हटलेलं आहे त्याचे तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवायचे, फ्रीझरमध्ये ठेवायचे आणि त्यातनं कोल्ड्रिंक काढून प्यायचं. अशा प्रकारची ही मानसिकता येते कुठून, हा देखील एक प्रश्न आहे. या संदर्भात भातखळकर साहेबांनी, कारण केस ही दिल्लीमध्ये घडलेली असल्यामुळे दिल्ली पोलिसांकडे आता त्याचा तपास आहे, ते पुढचा तपास करतायत. पण काही मूलभूत मुद्दे भातखळकर साहेबांनी या ठिकाणी उपस्थित केले आहेत, ज्यामध्ये पहिल्यांदा तक्रार परत घेण्याच्या संदर्भात तिच्यावर कोणाचा दबाव होता का, असा जो प्रश्न त्यांनी विचारलाय. अद्यापपर्यंतच्या तपासामध्ये कुठल्या राजकीय किंवा बाहेरच्या व्यक्तीचा दबाव हा काही आढळून आलेला नाही. तथापि तक्रार परत तिने का घेतली याची चौकशी अजून आपण करतो आणि निश्चित ती काही साध्या मनाने तिने घेतलेली नाही आणि म्हणून त्याची माहिती आपण घेतो. त्याचसोबत तिने तक्रार करणं आणि तिने तक्रार वापस घेणं याच्यामध्ये साधारणतः 1 महिन्याचा कालावधी गेलाय. हे 23 तारखेला तिने तक्रार केली आणि पुढच्या महिन्याच्या 19 तारखेला तिने तक्रार वापस घेतली आहे. या दरम्यान पोलिसांनी नेमकी काय कारवाई केली, ती जर थोडी त्याची दखल घेतली असती तर कदाचित अशा प्रकारचा हा जो विषय तो टाळता आला असता आणि म्हणून त्याची चौकशीचे आदेश आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत. की आता मला असं वाटतं की या संदर्भात अद्याप तरी माहिती नाही माझ्याकडे, त्याच्यामुळे मी त्याच्यावर बोलणार नाही. पण आपण याची माहिती घेतोच आहोत, आपण हे काढतोच आहोत की इतके दिवस त्यांनी कारवाई का केली नाही, त्यांनी का वाट पाहिली तिने परत घेण्याची. याच्यावर पुढच्या काळातला उपाय म्हणून देखील आपण एक डीजींच्या मार्फत सगळ्या पोलिसांना सांगितलंय की अशा प्रकारच्या स्ट्रेंज मॅरेज असतील किंवा अशा प्रकारचे वेगवेगळे घटना असतील, अशा परिस्थितीमध्ये एखाद्या महिलेची तक्रार आल्याबरोबर तात्काळ त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. किमान तिला बोलवून तिचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे, ती कुठल्या दबावात तर नाही या संदर्भातली माहिती घेतली पाहिजे. अशा प्रकारच्या सूचना देखील आपण या ठिकाणी दिल्या आहेत. विशेषतः या सगळ्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये जवळपास वेगवेगळे 40 मोठे मोर्चे निघाले आणि या मोर्चांमध्ये देखील विविध जिल्ह्यांमध्ये आणि 15 मोठ्या संघटनांनी देखील मोर्चे काढले आणि त्या ठिकाणी ही मागणी करण्यात आली की लव जिहादच्या संदर्भात या ठिकाणी कठोर कायदा करण्यात यावा. खरं म्हणजे मी पहिल्यांदाच या सभागृहामध्ये हे स्पष्ट करू इच्छितो की इंटरफेथ मॅरेजला सरकारचा कुठलाही विरोध नाही. मात्र गेल्या काही काळामध्ये असं लक्षात येत आहे की एक डिझाईन करून, जाणीवपूर्वक एका षडयंत्राचा भाग करून
काही विविक्षित जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे त्या ठिकाणी विवाह होत आहेत आणि वर्षभरामध्ये 1.5 वर्षामध्ये त्या मुलीला त्या ठिकाणी प्रताडित केलं जातं, तिला वापस यावं लागतं, तिचं सगळं त्या ठिकाणी घेऊन घेतलं जातं. अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणात घटना या बाहेर येताना दिसत आहेत आणि म्हणून काही राज्यांनी या ठिकाणी लव जिहादच्या संदर्भात कायदे देखील केले आहेत. आणि मी जाणीवपूर्वक या सभागृहाला सांगू इच्छितो की लव जिहाद हा विषय सगळ्यात पहिल्यांदा केरळमध्ये बाहेर आलेला आहे आणि हे नाव केरळच्या पोलिसांनी त्याला दिलं आहे त्यावेळी. कम्युनिस्ट मुख्यमंत्री असताना त्यांनी त्याला ते नाव दिलेलं आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये काही कुठल्या धर्माच्या विरोधात जाऊन करायचा आहे, कुठल्या व्यक्तीच्या विरोधात जाऊन करायचा विषय नाही आहे. पण आपल्याला ही फॅक्ट या ठिकाणी ऍक्सेप्ट करावीच लागेल की आज अशा प्रकारच्या केसेस होत आहेत आणि म्हणूनच राज्य सरकारने निर्णय केलाय की वेगवेगळ्या राज्यांनी या संदर्भात जी काही भूमिका घेतली आहे, जे काही कायदे केलेले आहेत त्या कायद्यांचा आम्ही अभ्यास करतो जेणेकरून आपल्याकडे काही इफेक्टिव्ह अशा प्रकारच्या अमेंडमेंट्स किंवा एखादा स्पेसिफिक कायदा करण्याची गरज असेल तर तो देखील करण्याची राज्य सरकारची मानसिकता आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये षडयंत्राचा भाग म्हणून कुठल्याही महिलेची फसवणूक होऊ नये अशा प्रकारची राज्य सरकारची भूमिका आहे आणि म्हणून भातखळकर साहेबांना मी सांगू इच्छितो की याचा अभ्यास आम्ही करतोय आणि अभ्यासाअंती अशा प्रकारची आवश्यकता असेल आणि प्रभावी कायदा वेगवेगळ्या राज्यांनी तयार केलेला कायदा प्रभावी असेल तर निश्चित राज्य सरकार तशा प्रकारचा निर्णय करेल. बोला 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 सुनील प्रभूजी बोला. अध्यक्ष महोदय, माझाही प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी जे उत्तर दिलं त्यानुसार लव जिहाद हा जो विषय हा सामाजिक विषय आहे आणि त्यानुसार या सगळ्या प्रकरणामध्ये कारवाई करणं अत्यंत आवश्यक आहे. हे सगळं जरी महत्त्वाचं असलं तरी देखील अलीकडच्या काळामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये आपण जर बघितलं, सरकार कोणाचंही असू दे, महिलांवरती, मुलींवरती, बालकांवरती जे अत्याचार होतात त्या सगळ्या केसेसमध्ये जर आपण बघितलं तर चौकशी अंती ही सगळी काम करणे कृत्य करणारी मंडळी ही परिचित आहेत, म्हणजे त्या व्यक्तीशी परिचित असतात आणि मग ही अशी घाणेरडी कृत्य करतात. तर या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये सरकार सामाजिक दृष्टीने कोणत्या उपाययोजना करणार आहे का, तर त्याची एक माहिती या सभागृहाला देणं आवश्यक आहे. आणि माननीय गृहमंत्री महोदय असं म्हणाले, उपमुख्यमंत्री महोदय, की आपण मध्ये शक्ती कायदा ज्या पद्धतीने आणण्याच्या दृष्टीने या सभागृहामध्ये फार मोठं आपण निर्णय घेतला आणि सर्वानुमते आपण त्याला त्या ठिकाणी पाठिंबा दिला आणि मग हा शक्ती कायदा आणण्याच्या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये सरकार नेमकं काय करणार आहे, त्याला का उशीर होतोय. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आंतरधर्मीय विवाहासाठी समन्वय समिती स्थापन करण्याबाबत मी अलीकडेच मीडियामध्ये वाचलं, वृत्तपत्रामध्ये वाचलं आणि मग आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती स्थापन केली तर या समितीवर अनेक संघटना व राज्य महिला आयोगाने आक्षेप घेतलाय. त्याबद्दल सरकारची भूमिका काय आहे, या गोष्टी आहेत. आणि अध्यक्ष महोदय, आज योगायोगाने गृहमंत्री महोदय या सभागृहात आहेत, आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे याच प्रकरणात जसं आज या ठिकाणी श्रद्धा वालकरचं प्रकरण आलं ते 6 महिन्यानंतर बाहेर पडलं, मुंबई पोलिसांनी शोध लावला. मीरा भाईंदर पश्चिमेला अंकिता बुगडिया नावाची मुलगी 8 दिवसापासून बेपत्ता आहे. तिचा भाऊ सतत पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना विनंती करतोय की माझी बहीण हरवलेली आहे, ती अल्पवयीन नाही आहे, ती आज जर 18 वर्ष तिला पूर्ण झाली असेल, परंतु जिथे कुठे असेल पोलिसांनी तिला पोलीस स्टेशन समोर आणावं आणि नातेवाईकांसमोर सांगावं, पण पोलिसांना इतका देखील वेळ नाही. पोलीस काय सांगतायत अध्यक्ष महोदय, दुर्दैवी आहे की ती मुलगी सुरक्षित आहे, ती व्हॉट्सअपवर बोलते, तिचं वय पूर्ण झालंय, 18 वर्षापेक्षा मोठी आहे, त्यामुळे आमची जबाबदारी नाही आहे. त्याचे भाऊ आणि नातेवाईक सांगतायत की भविष्यात तिच्याबद्दल काही तिच्याशी होऊ शकतं, तिच्यावरती अत्याचार, तिच्या बँकेतल्या अकाउंट मधले पैसे हे ट्रान्सफर केले जात आहेत. तरी देखील भाईंदर पोलीस ठाणे आयुक्तांशी मी बोललो तरी देखील नातेवाईकाला त्या ठिकाणी दाद दिली जात नाही. नातेवाईक सातत्याने पोलीस स्टेशनकडे जाऊन त्या ठिकाणी जी करतायत तरी देखील त्याच्यावर कारवाई होत नाही. अध्यक्ष महोदय, दुसरी अंकिता वालकर होऊ नये म्हणून अंकिता बुगड्याबद्दल आजच्याच निर्णय घ्या. पोलीस ठाण्यासमोर भाईंदर पोलीस स्टेशनच्या त्या अधिकाऱ्याला
ट्रॅक करून त्या मुलीला तिकडे आणा आणि नातेवाईकासमोर जे काय असेल ते सक्षम करायला लावा, अशी माझी आपल्याला विनंती आहे. अध्यक्ष महोदय, सुनीलजींनी या ठिकाणी 3-4 मुद्दे मांडले आहेत. पहिल्यांदा तर त्यांनी सांगितलं ते सत्य आहे की आज विशेषतः थोडा याच्यापेक्षा थोडा वेगळा विषय असला तरी रेप किंवा मोलेस्टेशन अशा पद्धतीच्या गुन्ह्यांमध्ये जवळजवळ 90% ओळखीच्या व्यक्तींकडनं ते होतात. आणि म्हणून आपण काय उपाययोजना करतो तर त्याच्यामध्ये विशेषतः आता आपण ज्या आपल्या मुली आहेत या मुलींना गुड टच बॅड टच असं एक प्रशिक्षण देण्याची सुरुवात आपण ती शाळांमध्ये केलेली आहे, जेणेकरून ओळखीच्या व्यक्तीचंही त्या ठिकाणी समजा त्याचे इरादे जर ठीक नसतील तर ते त्यांच्या लक्षात आले पाहिजेत आणि त्यांची फसवणूक होऊ नये. आणि यासोबत त्यांच्यात जाणीव जागृती तयार करण्याच्या संदर्भातले देखील काही उपाययोजना या आता मोठ्या प्रमाणात आपण सुरू केलेल्या आहेत. शक्ती कायद्याच्या संदर्भात आपण जी सूचना मांडली त्याचा पाठपुरावा आम्ही करतोय. मुळात आपण ज्यावेळेस केंद्रीय कायद्यामध्ये अमेंडमेंट करतो आणि ती अमेंडमेंट करत असताना त्या कायद्याच्या तरतुदीचा अधिक्षेप करून आपण ज्यावेळेस अशी अमेंडमेंट करतो त्यावेळी ती जवळजवळ 10-12 डिपार्टमेंटमध्ये ती फाईल जाते आणि प्रत्येक डिपार्टमेंटचं त्याच्यावर कन्सेंट आल्यानंतर मग लॉ डिपार्टमेंट त्याच्यात कन्सेंट देतं, कारण हा केंद्रीय कायद्यावर आपण अधिक्षेप केलेला असतो. त्यामुळे त्याला थोडा वेळ लागतोय, पण आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय आणि लवकरच आम्ही केंद्र सरकारकडनं तो कायदा देखील मंजूर करून आणू. एक आपण आंतरधर्मीय विवाहाच्या संदर्भातल्या समितीचा विषय मांडला. आपण जो अंकिता बुगडेचा विषय या ठिकाणी मांडला आहे ना, अशा विषयांकरताच ही समिती तयार केली आहे की ज्यावेळेस श्रद्धा वालकरच्या वडिलांनी सांगितलं की अहो आम्हाला कुठे जावं समजेच ना, आमच्या मुलीशी जर आमचं बोलणं जरी करून दिलं असतं तरी देखील आम्हाला समजलं असतं ना, आम्ही तिला वाचवू शकलो असतो, पण कोणी ते करूनच द्यायला तयार नव्हतं. त्यामुळे अशा प्रकारच्या केसेसमध्ये कुठे जावं हे लक्षात येत नाही आणि म्हणून फॅसिलिटेशन करण्याकरता ही समिती तयार केलेली आहे की पहिला स्टॉप कुठे. अनेक वेळा परिस्थिती अशी असते की कायदा हा 18 वर्षाच्या वरच्यांना सगळे अधिकार देतो आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्यांची दिशाभूल होते हे तुम्ही नाही ठरवू शकत. मग अशा परिस्थितीत तुम्ही जी आता मागणी केली की किमान आमचं बोलणं करून दिलं तर आम्हाला समजेल किंवा ती खरं गेली आहे का नेलं आहे का ती दबावाखाली आहे, अशा परिस्थितीचा सामना करण्याकरताच ही समिती तयार केलेली आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर त्या संदर्भातली तो खुलासा देखील त्यावेळेस करण्यात आलेला आहे. आणि अंकिताच्या संदर्भात आपण जे या ठिकाणी सांगितलं मी आता तात्काळ भाईंदर पोलिसांना त्या ठिकाणी सांगेल आणि किमान तिची ख्याली खुशाली योग्य आहे आणि ती दबावात नाही आहे या संदर्भातलं त्यांचं बोलणं हे त्यांच्या परिवाराशी करून द्यावं अशा प्रकारे त्या ठिकाणी निश्चितपणे सांगण्यात येईल. आजमी सर. अध्यक्ष महोदय त्यांचा होते. धन्यवाद. डिप्टी सीएम साहब ने अच्छा जवाब दिया, मैं संतुष्ट हूं. लेकिन अध्यक्ष महोदय मैं एक बात कहना चाहता हूं इस हाउस के अंदर कि लव जिहाद नाम ला करके एक समुदाय को बार बार चिन्हित किया जा रहा है. जिहाद, मैं आपको जिहाद के ऊपर बहुत किताबें दे सकता हूं, ये बहुत ही रिस्पेक्टेड लफ्ज है. लव जिहाद नाम की कोई भी कमेटी भारतवर्ष में नहीं है. आपने कहा, सुप्रीम कोर्ट ने बोला है सर. उसके बाद सर वहां पे अपना केरल की बात आपने किया, केरल में एनआईए ने इंक्वायरी किया, लव जिहाद नाम की कोई कमेटी नहीं है. श्रद्धा का मामला जो है सर, बहुत आफ्ताब 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 नाम उठाया गया. सर सुनिए ना, आप मुझे बोलने दीजिए. श्रद्धा वालकर का मामला कोई विवाह का मामला नहीं है, ये लिविंग रिलेशन का मामला है. अध्यक्ष महोदय, हम लोग जो है ना वेस्टर्न कल्चर में चले गए हैं. ये बुराइयां क्यों फैल रही हैं? हमारी घर की बच्ची 18 साल की उम्र के बाद अपनी मर्जी से शादी कर सकती है, 18 साल के बाद अपना सरकार चुन सकती है. ये 18 साल की उम्र के बाद किसी आदमी के साथ बिना विवाह के रह सकती है, अपनी मर्जी से रह सकती है. मैं कहना चाहता हूं कि ये हम जो भारतवर्ष के कल्चर को भूल रहे हैं, हम अपने देश के कल्चर को भूल रहे हैं, ये मैं कहना चाहता हूं. अध्यक्ष महोदय, मैं आपको अध्यक्ष महोदय, मैं अभी गया, सुनिए, मैं अभी अमरावती गया. अध्यक्ष महोदय, माइनॉरिटी कम्युनिटी के लोग घबराए हुए हैं. मैं अगर वहां की बात करूं अध्यक्ष महोदय, वहां पे जो सुमैया नाम की लड़की थी और
नहीं वो दूसरा वहाँ जो मामला था अमरावती के पास का, अध्यक्ष महोदय वो लड़का ड्राइवर था। यहाँ पर ये अपना नारायण राणे साहब के बेटे नीतीश राणे ने बहुत उठाया इस मामले को, उसकी जड़ तक जाइए अध्यक्ष महोदय। 5 साल से वो दोनों लड़के में आपस में मोहब्बत थी और वो लड़के का नाम, वो लड़का मुस्लिम इमरान नाम का लड़का था और लड़की का नाम खुशबू था, 5 साल से। और उन दोनों ने जिस दिन विवाह कर लिया उसी दिन एक समुदाय प्रश्न क्या आदमी से प्रश्न क्या अध्यक्ष महोदय सुनिए, प्रश्न क्या आप बोलने दीजिए, आप सच्चाई सुनने की कोशिश कीजिए। अध्यक्ष प्रश्न क्या मेरे बात में एक सवाल पूछिए। सच्चाई है, सुनिए आप। उसी दिन जिस दिन उस लड़के ने विवाह किया, एक समुदाय के लोग लड़की के घर पर जाकर उसको दबाव डाले और लड़के के घर पर जाकर उसके भाई बाप को पकड़ लिया कि जल्दी उसको बुलाओ। बुलाने के बाद लड़के को अलग कर दिए। अध्यक्ष महोदय, लड़की से ये स्टेटमेंट दिलाया गया कि लड़का हिंदू था, लड़का हिंदू बन के शादी किया, मुस्लिम था। तो ये अध्यक्ष ने उसकी इंक्वायरी कर लीजिए। ठीक है। जो 5 साल तक एक साथ थे, वो लड़का, उस लड़के के बारे में लड़की को नहीं मालूम, लड़की बीएससी पढ़ी लिखी है। लड़का चलिए बात तो सुनिए ना। नहीं ये स्कोप के बाहेर आहे, अध्यक्ष महोदय हे स्कोपच्या बाहेर आहे। प्रश्न विचारा आपण, मैं प्रश्न विचार रहा हूं। आपण प्रश्न विचारा, प्रश्न विचारा। कि हाउस में दिशा भूल की जाती है, बसा तुम्ही, बसा अननेसेसरी बातें लाई जाती है। बसा तुम्ही। अध्यक्ष महोदय लड़की बीएससी थी, प्रश्न विचारा। पास था, लड़की को मालूम था मला पुढे जायला लागेल, नाही तर प्रश्न विचारा तुम्ही। शादी किया था, इस बात को हाउस में आना चाहिए। अध्यक्ष महोदय, नाजिया आरिफ शेख, ठीक है, उप मुख्यमंत्री का ध्यान चाहता हूं, मैं माननीय उप मंत्री जी का ध्यान चाहता हूं। अध्यक्ष महोदय, नाजिया आरिफ शेख नाम, नहीं आप सवाल पूछिए, आप पूछ रहा हूं सर, पूछ रहा हूं। प्रश्न स्पेसिफिक प्रश्न काय आहे, या केस बद्दल आपला स्पेसिफिक प्रश्न काय तेवढं विचारा। नाजिया आरिफ नाम की लड़की वैभव किशोर राव के साथ चली गई है। ये 28/5/22 को इसका जो चंदूर रेलवे इसकी कंप्लेन है। आज तक वो लड़की नहीं मिली। अध्यक्ष महोदय, आज तक उसको नहीं लाया गया। अध्यक्ष महोदय, सुमैया 15 साल की बिपिन नहीं बस अभी साथ चली गई। आजमी साहेब, आपण सिनियर सदस्य आहात, स्कोपच्या बाहेर एवढं जाणं नाही बरोबर नाहीये। नाही बरोबर नाहीये। आपण प्रश्न विचारा, नाही तर मी दुसऱ्या सदस्याला संधी देणार, मी पुढच्या सदस्याला संधी देणार। आपण स्पेसिफिक प्रश्न विचारा। मिनिस्टर भी हैं, उनसे कहना चाहता हूं। बसा तुम्ही। उप मुख्यमंत्री साहब, मंत्री साहब, एक तरफ ध्यान दीजिए आप। चला, सुमैया नाम की 15 साल की लड़की सम्मान्य उपमुख्यमंत्री महोदय के साथ चली गई मानखुर पुलिस स्टेशन में 14/5/21 से। सम्मान्य उपमुख्यमंत्री महोदय, आपला काय उत्तर असेल तेवढं द्या। अनगिनत केस। आजमी साहेब झालं, आजमी साहेब झालं, सन्माननीय आजमी साहेबांनी जे विषय मांडलेले आहेत, बसा तुम्ही, बसा, ज्या तक्रारी केलेल्या आहेत, जरूर त्याचीही चौकशी केली जाईल आणि कुठल्याही धर्माची मुलगी असली आणि ती अडचणीत असली तरी तिला न्याय दिला जाईल। चला, आशिष शेलारजी बोला। अध्यक्ष महोदय, विषय अध्यक्ष महोदय श्रद्धा वालकरांचा आहे। अध्यक्ष महोदय, आपण जरूर नाझिया असेल, खुशबू असेल, अंकिता असेल, कुठल्याही धर्माची कुठली भगिनी असेल, तिच्या बाबतीमध्ये नक्की सरकारने काळजी केली पाहिजे, ह्याच्याबद्दल दुमत नाही। अध्यक्ष महोदय, सवाल आहे की विषय श्रद्धाचा आल्यावर इथे तिथे का विसरवत आहे? त्यांची काळजी घ्या, नक्की घ्या, बाकीच्या मुलींची असेल, भगिनींची असेल, आमचा विरोध नाही ना। अध्यक्ष महोदय, स्पेसिफिक प्रश्न श्रद्धा वालकरच्या विषयामध्ये आहे। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी उत्तर त्या ठिकाणी अतिशय प्रामाणिकतेने दिलं आणि त्यांनी सांगितलं की आतापर्यंत राजकीय कुठलाही असा हस्तक्षेप असल्याचं काही समोर आढळून येत नाही आणि त्यामुळे त्याची आम्ही माहिती घेतो। अध्यक्ष महोदय, सदर प्रकरणामध्ये स्पेसिफिक घटनाक्रम आहे अध्यक्ष महोदय, आणि म्हणून मी अतुल भातखळकर यांच्या प्रश्नाला समर्थन देतो आणि माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, 23 नोव्हेंबर 2020 अध्यक्ष महोदय, उत्तरातलंच वाक्य आपण वाचू अध्यक्ष महोदय, आपण स्वतः वकील आहात अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, उत्तरामध्ये सन्माननीय मंत्री महोदय काय म्हणाले, अर्जदार या गैर अर्जदार याच्या सोबत मागील 2 वर्षापासून एकाच घरात एकत्र राहत असून 23 नोव्हेंबर 2020 रोजी घरगुती कारणावरून, आता मला हे कळलेलं नाही घरगुती कारण म्हणजे लग्नच नाही, पण ठीक आहे, घरगुती कारणावरून आफताब पुनावाला यांनी मारहाण केली होती। मारहाण 23 नोव्हेंबरला केली होती। अध्यक्ष महोदय, सुप्रीम कोर्ट, निर्भया जजमेंट, कॉमन प्रॅक्टिस ऑफ लॉ,
शक्ती कायदा आहे आता. शक्ती कायदा पुढचा आहे, पण CRPC IPC जर 23 तारखेला तिची मारहाण केली होती पुढे अध्यक्ष महोदय, त्यामुळे रागाच्या भरात श्रद्धा वालकर यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दिल्याचे व गैर अर्जदार याच्या आई वडिलांना व दोघांनी वाद मिटवल्याने गैर अर्जदार याच्या विरुद्ध काही एक तक्रार नसल्याचे अध्यक्ष महोदय पुढे जायचं कारण काय अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, ज्या वेळेला मारहाण एका मुलीला झाली होती हे पोलीस कन्क्लुजनला आले अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, सरकार कन्क्लुजनला आलंय तिची मारहाण 23 तारखेला झाली होती. मग समजुती, सेटलमेंट, गरज अध्यक्ष महोदय राहते कशी, चला धरू अध्यक्ष महोदय. कायद्याच्या प्रावधानामुळे त्या घरामधल्या लोकांनी अर्ज मागे घेतला असेल. अध्यक्ष महोदय, दुसरा मुद्दा आहे तो 1 महिना लागला अध्यक्ष महोदय, 1 महिना लागला अध्यक्ष महोदय. 1 महिनापर्यंत 5 दिवसात का नाही झालं, 15 दिवसात का नाही झालं, 25 दिवसात का नाही झालं, 30. अध्यक्ष महोदय, हो मगाशी काय होता प्रश्न? मगाशी तुम्ही बोला. म्हणून होतं का? हो, प्रश्न खुशबूचं नाव होतं, चाललं बोला होतं का? तुम्ही. शेलार साहेब बोला आपण. शेलार साहेब बोला तुम्ही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, असा अध्यक्ष महोदय टोकून हा प्रश्न थांबला जाऊ शकत नाही. अध्यक्ष महोदय, मी व्यक्तिगत कोणावर टीका टिप्पणी करत नाही, करणार नाही अध्यक्ष महोदय. 1 महिना अध्यक्ष महोदय. दुसरा आहे मुद्दा. तिसरा अध्यक्ष महोदय, मी ते सेटलमेंटचं पत्र वाचलंय अध्यक्ष महोदय. त्यामध्ये अध्यक्ष महोदय तारखेमध्ये खाडाखोडा अध्यक्ष महोदय. 19 तारीख माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं, त्या 19 तारीख त्या पत्राच्या वर 19 डिसेंबर दिलेलं आहे. खाली अध्यक्ष महोदय सही करताना तारखेमध्ये परत खाडाखोडा अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, चौकशीला अजून कारण काय पाहिजे? जर 1 महिना दिरंगाई होते, जर तिची मारहाण झाली होती आणि तारखेमध्ये खडाखोड झालेली आहे, मग अजून चौकशीला कारण काय अध्यक्ष महोदय? आणि मग अध्यक्ष महोदय, सन्माननीय भातखळकर साहेब म्हणाले ना, राजकारण बाजूला ठेवू, पण कारण काय सांगतो मी तुम्हाला? हा राजकीय दबाव असल्याचं कारण दिसतंय. कारण मंत्री महोदय, तुम्ही सुद्धा या सगळ्याला अवगत आहात अध्यक्ष महोदय. ह्या 2 वर्षाच्या काळामध्ये, तत्कालीन सरकारच्या काळामध्ये साधू मारले गेले अध्यक्ष महोदय. CBI इन्क्वायरी दिली नाही अध्यक्ष महोदय, सरकारने दिली नाही अध्यक्ष महोदय. हिंदू साधू होते अध्यक्ष महोदय, इन्क्वायरी झाली नाही अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, काय स्कोपच्या बाहेर चाललंय? चौकशी का मागतो ते सांगतो अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, केवळ तेवढं नाही, एक मेहक प्रभू नावाची मुलगी काश्मीर फ्री करा म्हणून गेटवे ऑफ इंडियाला उभी राहिली. एक FIR दाखल झाला ना अध्यक्ष, दबाव टाकल्यावर झाला अध्यक्ष महोदय. हे सरकारचं काम होतं अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, एवढंच नाही, त्यांनी उदाहरण दिलं, तो शर्जील उस्मानी ह्याच सरकारच्या काळामध्ये सभा घेतली, हिंदूंची मानसिकता सडकी आहे म्हणाला, FIR झाला ना अध्यक्ष महोदय. हे प्रकरण सुद्धा अध्यक्ष महोदय त्यानंतर झालेले अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, तत्कालीन जे मुख्यमंत्री होते, आज मला या ठिकाणी कोणावर दोषारोप करायचा नाही, पण फॅक्ट आणतोय मी, त्यांना ज्यावेळेला पत्रकारांनी विचारलं त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं श्रद्धा वालकर बद्दल? मला विचारू नका, मला बोलायचं नाही, ही बचावात्मक भूमिका होती अध्यक्ष महोदय. आणि मग शंका मनामध्ये येते अध्यक्ष महोदय, ज्या साधूंची हत्या होते, मेहक प्रभूचा विषय असेल, शर्जीलचा विषय असेल, आणि श्रद्धाच्या बाबतीमध्ये प्रतिक्रिया द्यायची नसते, मग मनामध्ये शंका येते अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या प्रकरणाची विशेष समिती पोलीस अधिकाऱ्यांची नेमून चौकशी झाली पाहिजे. याचं कारण तारखेत खाडाखोडा आहे, 1 महिना दिरंगाई झाली आहे, तिची मारहाण झाली होती, त्यामुळे विशेष समिती अधिकाऱ्यांची नेमून चौकशी कालबाध्य पद्धतीने करणार का, हा माझा सवाल आहे अध्यक्ष महोदय. सन्माननीय आशिष शेलारजींनी अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडलाय. आणि निश्चितच याच्यामध्ये गॅप दिसते, हे मी मगाशी देखील मान्य केलं. पण आशिष शेलारांनी जी मागणी केली आहे त्याप्रमाणे याही संपूर्ण प्रकरणाची मारहाण झाली होती, तक्रार केली होती, तक्रार परत घेतली, त्यात मधल्या काळात काहीच कारवाई झाली नाही, या सगळ्या गोष्टीची एक विशेष पथक त्या ठिकाणी तयार करून त्यामार्फत त्याची चौकशी केली जाईल.
चला विरोधी पक्ष नेते होते. अध्यक्ष महोदय, जरी असलं समाज म्हणजे कुठच्याही मुलीवर कोणावर असा अत्याचार होता कामा नये. फक्त मला एक सांगा, श्रद्धा बालावलकर आणि ते कोण रायकर आणि वालकर आणि आफताब पुनावाला यांचे कुठले समाज आहेत, कुठल्या समाजाचे लोक आहेत? मला असं वाटतं की या सभागृहात समाजाचा उल्लेख करणं हे योग्य होणार नाही. चला आफताब पुनावाला हा मुस्लिम आहे का? विरोधी पक्ष नेते